आज आपण इथे मस्तपैकी चॉकलेट केक आईस्क्रीम बनवणार आहोत। एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे। यामध्ये मी बेस ऑलरेडी करून ठेवलेला होता, पण तुम्हाला जर बेस कसा करायचा केकचा त्याची रेसिपी जर हवी असेल तर मग मात्र मला कमेंट करून सांगा। चला तर मग आता इथे रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकदम स्वादिष्ट आणि एकदम छान, अगदी विकत आपण आणतो ना त्याच्यापेक्षाही खूप छान आपला हा चॉकलेट आईस्क्रीम केक हा जो आहे तो तयार होतो आहे। तर इथे जवळपास मी 1 लिटर म्हशीचं फुल फॅट जे दूध आहे ना ते घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे, 2 टेबलस्पून। बघा मेजरमेंट लक्षात घ्या, ज्या मेजरमेंटने सांगितले तेच मेजरमेंटने तुम्हाला हे करायचं आहे, पाहू शकता तुम्ही। आता त्यानंतर आपल्याला इथे मी 1 कप मिल्क पावडर घालून घेतलेली आहे। तर हे सगळं मिश्रण आपल्याला घालायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला CMC पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे 1 कप साखर घालून घ्यायची आहे। पण जर तुम्हाला कमी गोड हवा असेल, कारण पुढे आपण मिल्क मेडचा पण वापर करणार आहोत, तर तुम्हाला इथे कमी जर वापर करायचा असेल साखरेचा तर तुम्ही कमी देखील वापर करू शकता। पण हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे आणि आपल्याला हे सगळं पावडरी जे आहे ते एकदम दुधामध्ये छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतरच मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे। कारण काय आहे की मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर हे तळायला जाऊन बसतं आणि मग ते करपण्याची शक्यता असते आणि ते करपलं की मग आपलं आईस्क्रीम हे चांगलं लागणार नाही। आणि हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवरच ठेवून करायचं आहे। ते हे मी आता कंटिन्यू आपल्याला हलवून घ्यायचं आहे, अगदी आपल्याला दुधाला घट्टपणा येईपर्यंत। पुढे जाऊन मी दाखवणारच आहे की कुठपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। बघा पाहू शकता तुम्ही, एकदम आपल्या दुधाला एकदम छान असा मस्त घट्टपणा आलेला आहे बघा। आणि चमच्याची मागची साईड बघितली तर अगदी लेअर चढलेला आहे चमच्यावर आणि बोटाने आपण करून बघायचं आहे। तर एक लाईन केल्यानंतर त्या दोन्ही लाईन अशा मिक्स होत नाही इथपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पण हे दूध गार होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं आहे, म्हणजे यामधली वाफ जी आहे ती निघून जाईल आणि आपलं हे जे दूध आहे हे थंड होईल। आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला इथं 1 कप मिल्क पावडर 1 कप आपल्याला इथे मिल्क मेड टाकायचं आहे बघा। म्हणूनच मी मगाशी बोलली की मिल्क मेड पण हे गोड असतं आणि साखरही गोड असते। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे जिथं मी 1 कप सांगितलं आहे तिथं तुम्ही अर्धा कप जरी टाकलं ना तरी चालणार आहे। आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथे मी ट्रॉपिलाइटचं व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे, पाहू शकता। आणि हे आपल्याला अगदी चिल्ड पाहिजे आहे आणि अगदी लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे आहे। पण मला इथे जास्त घाई असल्यामुळे मी हे जे आहे घट्टच आहे, पण मी यामधले जे आईस क्रिस्टल आहे ते सगळे मोडून घेणार आहे। तर हे जवळपास आपल्याला 2 ते 2.5 कप, तसं पाहिलं तर 1 लिटर दूध येतं तर आपल्याला हे 1 लिटरच पाहिजे आहे टाकायला। पण तरी पण मी अगदीच खूप आपल्याला गोड नकोय म्हणून मग मी इथे 2.5 कपच घेतलेला आहे आणि यामधले आईस क्रिस्टल आहे हे मोडून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला नंतर हे बीट करून घ्यायचं आहे, आधी स्लो स्पीडमध्ये हे बीट करून घ्यायचं आहे बघा आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपलं अगदी हे व्हॉल्यूम खूप वाढतो याचा, म्हणजे अगदी जेवढं क्रीम घेतलं होतं त्याच्या डबल होतं बघा। त्यानंतर आपल्याला स्पीड वाढवून घ्यायचं आहे। पण जसं आपण आता केकवर आयसिंग करतो ना त्यावेळेस अगदी बघा एकदम छान आणि एकदम मस्त असं एकदा ते चमचा घालून आपण जर काढलं ना की ते अगदी त्याचे जे टोकं आहे ना ते लवत नाही, पण ते आपल्याला केकसाठी करायचं आहे। इथे आपण आईस्क्रीम करतोय त्याच्यामुळे अगदी चमचा घालून आपण जर काढलं तर मग ते त्याचे जे टोकं आहेत ना ते लवतात। इथपर्यंतच आपल्याला फक्त हे बीट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही चॉकलेट मेल्ट करून सुद्धा टाकू शकता, पण इथे मी चॉकलेट सिरप टाकलेलं आहे। आता हे चॉकलेट सिरप टाकल्यानंतर मात्र पुन्हा आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। आता इथपर्यंत हे बीट झालेलं आहे। आता यामध्ये जे आपण म्हशीच्या दुधाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर टाकून, ते आपल्याला थोडं थोडं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे, अगदी थोडंसंच बीट करायचं आहे। त्यानंतर मग मात्र आपल्याला हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। आता हे जास्त वेळ सेट करायला ठेवायचं नाहीये, कारण आपल्याला आता हे लेअर लावण्यासाठी उपयोगी पडणार आहे केकसाठी। तर मग मी हे अर्धा ते पाऊण तास फक्त मी सेट करायला ठेवणार आहे। इथे मी चॉकलेट केकचा बेस आहे तो तयार करून ठेवलेला आहे। हा चॉकलेटचा बेस कसा तयार करायचा हे तुम्हाला पाहायचं असेल, याची रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की हा व्हिडिओ शेअर करेल।
बघा आता हा केक आपल्याला आहे तो छान असा काढून घ्यायचा आहे. इथे मी मैद्याचं जे आहे ते डस्टिंग केलेलं होतं, पण तुम्हाला जर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तोही वापरला चालेल. आणि आता याच्यामध्ये 3 लेअर कट जे आहे त्या कट करून घेणार आहे आणि नंतर मग चाकूने कट केल्यानंतर दोरा टाकून मग असं जर कट केलं ना तर सुंदर असे छान लेयर्स पडतात. खूप स्पॉन्जी आणि खूप छान केक झालेला होता हा. बघा आता इथे आपल्याला काही शुगर सिरपची गरज नाहीये. आता हे जे आपण आईस्क्रीमचं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते एका बाउलमध्ये आपल्याला एक लेअर लावून घ्यायची आहे व त्याच्यावर मी इथे चॉकलेट चिप्स जे आहे ना ते टाकून घेतलेले आहे. खूप छान लागतात खाताना. आणि नंतर मग मात्र इथे मी केकची लेअर आहे ती सगळ्यात शेवटची, ती अगदी थोडी पातळ झाली होती त्याच्यामुळे ही तुटली, पण हरकत नाही. एकदम छान आपल्याला फक्त लेअरच करायचे आहे, ते टाकून घ्यायचे आहे. त्याच्यावर पुन्हा आपल्याला आईस्क्रीम टाकून घ्यायची आहे, चॉकलेट चिप्स परत टाकून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या लेयर्स लावून घ्यायच्या आहे. पहा आता ही दुसरी लेयर्स पण मी अशी टाकून घेणार आहे. त्याच्यावर पुन्हा आपल्याला आईस्क्रीम टाकून घ्यायचं आहे. आता ही सगळ्यात शेवटची लेअर आहे. आता हे सगळं आईस्क्रीम मी यावर टाकून घेणार आहे. पहा यातलं पूर्ण आईस्क्रीम मला लागलेलं नाही, बाकीचं मी असंच सेट करून ठेवून दिलेलं आहे नुसतं आईस्क्रीमसाठी. त्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकून मग मी हे बीट करून मग मी सेट करायला ठेवलं होतं. पहा आता हे सेट करायला आपल्याला फ्रीजरमध्ये एक नाईट ठेवायचं आहे. आता याच्यानंतर बघा चाकूने कट करून घ्यायचा आहे. आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता त्याच्यामुळे मी आता हा चॉकलेट आईस्क्रीम केक जो आहे तो तयार केलेला होता, तेच आता हा केक कट करत आहे. खूप सुंदर आणि खूप छान केक झाला होता आपला हा. पाहू शकता त्याचे लेयर्स वगैरे इतके पटापट पोरांनी खायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे मी तुम्हाला हा एवढंच दाखवू शकले. तर नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा. धन्यवाद.